स्वर्गाची अनुभूती देणाऱ्या या सोहळ्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून दरमजल करत लोणंद या ठिकाणी आलेला आहात। वास्तविक मी देखील अगदी 10वी पासूनच या सोहळ्याचा आनंद घेतला। दिंडी क्रमांक 73 वैकुंठवासी शंकर महाराज मुरकुट यांच्या या खडकीच्या दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी चालायचो। जवळजवळ 10 ते 12 वर्ष त्या ठिकाणी वारीमध्ये वारकरी म्हणून त्यामध्ये सेवा करण्याचा लाभ मिळाला। वास्तविक हा दिंडी सोहळा सुरू असतानाच मग पिंपळगाव ग्रामस्थांनी प्रथमतः आळंदी आणि त्या ठिकाणी पिंपळगाव खडकीहून आळंदी या ठिकाणी दिंडी सोहळा सुरू केला आणि त्यानंतर मग माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या या पालखी सोहळ्यामध्ये आपण दिंडी सोहळा त्या ठिकाणी प्रारंभित केला आणि जवळजवळ 17 वर्षाची परंपरा। अगदी वयानं जरी म्हातारे असले, ज्येष्ठ असले तरी अतिशय तरुणपणानं हे सर्वजण एकत्रित येऊन म्हणजे त्यांची शरीर आजही तरुणांना लाजवेल या पद्धतीनं काम करणारी आहेत। कारण हा सोहळा आणि हा दिंडी सोहळ्यामध्ये प्रत्येक माणसाची जबाबदारी घेणं, प्रत्येक वारकऱ्याला सुविधा देणं आणि त्याही पुढचं एक ऐतिहासिक कार्य पिंपळगाव खडकीच्या ग्रामस्थांनी केलं ते म्हणजे या दिंडी सोहळ्यामध्ये कोणत्याही वारकऱ्याकडून कोणत्याही प्रकारची भिशी घेतली जात नाही। विनामूल्य अशी सेवा या ठिकाणी देण्याचा त्यांचा जो भाव गेल्या 17 वर्ष त्यांनी जपलाय आणि हे जपत असताना आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये तुम्हा सर्व वारकऱ्यांची सेवा व्हावी, त्या ठिकाणी आपल्याला एका प्रशस्त धर्मशाळेमध्ये गेलं की राहता यावं या दृष्टिकोनातून जवळजवळ सुमारे 2.5 ते 3 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी एक मोठी अशी धर्मशाळा आळंदी या तीर्थक्षेत्रात बांधली आणि त्याही पुढे आता पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची 7 गुंठे जागा त्यांनी घेतलेली आहे। म्हणजे वाखाणण्याजोगं हे काम आहे। हा खेळ एकल्याचा नाही, सर्वांनी हा मेळ मिळवलाय। म्हणून वारकऱ्यांची अहोरात्र सेवा हे श्रीराम पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं श्रीराम भजनी मंडळ त्या ठिकाणी करते आणि एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून उभं राहिले आणि ते पुढे नेण्याचं कार्य आता आम्हासारख्या तरुणांचं आहे। निश्चित स्वरूपात जिथे जिथं गरज पडेल तिथे तिथे आम्ही निश्चित स्वरूपात एक वारकरी म्हणून, एक वारकरी कुटुंबातला म्हणून त्या ठिकाणी ग्रामस्थांबरोबर आहेच, परंतु त्याही निमित्तानं जिथे जिथे आम्हाला सेवा देता येईल त्या ठिकाणी आम्ही सेवा देऊच। आमचे विद्यमान कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार सन्मान्य नरेंद्रजी पवार साहेब हे देखील 2 दिवसात नियमाप्रमाणे पालखी सोहळ्यामध्ये भेट देतील। त्यांनी देखील आळंदी सारख्या धर्मशाळेच्या बांधकामाकरता रुपये जवळजवळ 1.25 लाख रुपये त्या ठिकाणी आपल्या दिंडी सोहळ्याला दिले। वास्तविक कल्याण शहर आणि पिंपळगाव ग्रामस्थ हा फार मोठा अंतराचा भाग आहे, परंतु एक वारकरी म्हणून आणि त्या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये त्यांना देखील त्या ठिकाणी लाभ मिळाला। निश्चित स्वरूपात त्यांचा देखील दरवर्षी जवळजवळ 25,000चा अन्नदानासाठी देखील त्यांचे योगदान आपल्याला आहे आणि मी पालखी सोहळ्याच्या वतीनं त्यांना आता विनंती देखील केलेली आहे की पंढरपूर या ठिकाणी त्यांनी स्वतः येऊन शब्द दिला आपल्याला की पंढरपूर या ठिकाणी जेव्हा धर्मशाळा उभी राहील तिथे देखील मला जितक्या ताकदीनं तुम्हाला मदत करता येईल त्या ताकदीनं मी स्वतःची तर मदत करेलच, परंतु माझ्यासारख्या अजून 4-5 जण मी तुम्हाला त्या ठिकाणी गाठवून देईल आणि एक चांगलं कार्य घडण्यासाठी त्या ठिकाणी मी मदत करेल। हा शब्द पुन्हा एकदा वारकऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी मी तुम्हाला देतो आणि एक चांगलं कार्य आपण सर्वजण मिळून करताय। या कार्याला सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि वारकरी म्हणून आपण या सांप्रदायिक परंपरेमध्ये जे जे शक्य होईल त्यांनी या पंढरपूरच्या देखील दिव्य अशा भव्य अशा या नियोजनासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी खालीचा वाटा जर उचलला, जेव्हा गोवर्धन पर्वत उचलायची वेळ आली, श्रीकृष्ण परमात्म्याचं सामर्थ्य तुम्हाला सगळ्यांना माहिती, परमात्म्याचं सामर्थ्य त्याच्या नियमानच किंवा त्याच्या आज्ञेनच तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या सत्ते, अशी स्वतःची सत्ता असणारा भगवान परमात्मा देखील त्या ठिकाणी गोवर्धन उचलल्यानंतर सर्व गोपाळांना सांगितलं की बाबांनो मी उचललाय, परंतु त्याला आधार देण्याचं काम तुम्ही करा, प्रत्येकाने आपली काठी लावा। जेव्हा महाप्रलय आला
तेव्हा वाचवण्याचं काम भगवान परमात्म्याने केलं, पण तो सगळ्यांना वाटा दिला. जसं गोवर्धन पर्वत उचलण्याचं कार्य हे सर्वांनी केलं, तसं हे कार्य जर पुढे घेऊन जायचं असेल तर प्रत्येकाने त्या ठिकाणी योगदान दिलं पाहिजे. या आशेनं ही मागणारी मंडळी नाहीयेत, त्यांना जेवढं शक्य होईल ते त्या ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न करतात. निश्चित स्वरूपात 42 लाखाची जागा ही घेणं सोपं नाहीये. त्या ठिकाणी जाऊन ती जागा, त्याचं व्हॅल्युएशन, त्यानंतर सगळी जी काही कायदेशीर प्रक्रिया त्यांनी पूर्ण करून पंढरपूर या ठिकाणी जागा घेण्याचं जेव्हा निश्चित केलं, तेव्हा आम्ही देखील सांगितलं की काका, आम्हाला जे सहकार्य तुम्हाला करता येईल ते आम्ही निश्चित स्वरूपात करू. आणि अशा अनेक लोकांनी बिगर व्याजी त्यांना पैसे दिले, त्यांनी ती जागा घेतली आणि त्यांचे पैसे परतफेड त्यांनी त्या ठिकाणी केले. स्वतःची 7 गुंठे जागा पंढरपूर तीर्थक्षेत्रात त्या ठिकाणी आता आपल्या सर्वांच्या हक्काची झालेली आहे. तिथं मोठं बांधकाम आपल्याला भविष्यात करण्यासाठी आपल्याला मोठ्या मनानं आळंदीत सारखं सहकार्य या मंडळाला करावं लागणार आहे, श्रीराम पायदिंडी सोहळ्याला करावं लागणार आहे. यासाठी आपण सर्वजण मदत कराल अशी अपेक्षा आणि सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एकदा या ठिकाणी 2 शब्द 2 विचार या ठिकाणी व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्व वारकऱ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.